जे मगाशी तुम्ही सांगितलं की तो फरार होता, ते फरार नव्हता, अननोन आहे. आज त्याला कोर्टात आणताना बुरका आणला. बुरका जेव्हा घालतात जेव्हा FIR मध्ये नाव नसतं. आम्ही कोर्टाला मेन सांगितलं, कोर्ट म्हणलं की त्या पिरियडसाठी सगळ्यांनी बाहेर जावा, कुणी नसा. मग मी मेवरम कोर्टाला सांगितलं, नोटीस केलं की ज्युडिशियल नोट घेण्यात यावी. ह्याच्यामध्ये ऑलरेडी पेपरला ह्याला त्याचा चेहरा दाखवला व त्याचं नाव घोषित केलं. तर हा TIR प्रश्न नाही राहिलेला. हा अननोन म्हणून ह्याचं नाव रिलीज झालंय. हे आहे की सदरची जी तरुणी आहे तिचा आणि त्याचं 1 महिन्यापासूनचं ओळख आहे आणि त्यानंतरून त्याने कुठलीही प्रकारची तिला बळजबरी केलेली नाही आहे. ती स्वतःहून त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या CCTV फुटेजमध्ये पण आपल्याला दिसून येतोय की तो कुठेही त्याला हाताला धरून काही ओढत नाही किंवा काही नाही होते. त्यानंतरून तो आधी उतरते आणि ती नंतर न येते आणि कुठेही प्रकारे काय येताना तिचा काय आरडाओरडा दिसत नाही. घाबरली होती तर 50 मीटर अंतरावरती स्वारगेट पोलीस स्टेशन होतं किंवा तिच्याकडे जर मोबाईल होता तर 100 नंबर किंवा 112ला ती कॉल करू शकत होती. त्याचबरोबर ती आगार व्यवस्थापकाला सुद्धा संपर्क करू शकत होती आणि जर तिला त्या ठिकाणी बस कुठे लागते हेच तिला माहिती करून घ्यायचं होतं तर त्या ठिकाणी आगार व्यवस्थापकाने चौकशी कक्ष केले. त्या ठिकाणी ती विचारणा करू शकत होती की बस कुठे लागेल आणि ती जी बस आहे ती बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत असं आम्हाला कळलंय. तर ती बंद अवस्थेत अशी बस आहे की त्या ठिकाणी लगेच कळतंय की ती बस जी आहे ती पूर्णपणे बंद अवस्थेमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये चढायचं का नाही हे तर लगेच